नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्डची परीक्षा नुकतीच संपली. आता परीक्षा संपल्यानंतर जवळजवळ तुम्हाला 3-4 महिन्याची सुट्टी मिळेल. 11वीचा जो कॉलेज आहे ते सुरू होण्यासाठी आता खूप वेळ आहे. ठीक आहे, तुमचा रिझल्ट लागेल. आता 10वीचा नंतरचा जो वेळ असतो, हा 3-4 महिन्याचा जो वेळ असतो, तो खूप महत्त्वाचा वेळ असतो. बरेच विद्यार्थी काय करतात, की ह्या वेळेमध्ये काही विचार करत नाहीत, पुढे काय करायचं याचा काही विचार करत नाहीत, टाईमपास करतात. तुम्ही एक वर्षभर अभ्यास केलेला असतो, तुम्हाला आता थोडा आराम करायचा आहे, ते ठीक आहे सर्व. पण हा जो वेळ आहे, या वेळेमध्ये काही जर चांगल्या गोष्टी आपण केल्या तर पुढे जो आपण शिक्षण घेणार आहोत त्यासाठी खूप फायद्याचं होतं. ते आता काय करायचं आपल्याला, कसं करायचं ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, सोशल मीडियावर तुमचा वेळ वाया घालवू नका. तर सगळ्यात जास्त मुलं काय करणार, आता 10वीची परीक्षा संपली, बरेच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो. आता मोबाईलवरती इंटरनेट यूज करून बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. तर त्या विद्यार्थी काय करतात, ह्याच्यामध्येच पूर्ण आपला वेळ घालवतात. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, बाकी ज्या गोष्टी आहेत, गेमिंग गेमिंग करत असतात, ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट करतात. तर तो टाइम वेस्ट असा नाही करायचा आहे. आता आय पी एल पण सुरू होईल, काही लोकांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतं तर ते आय पी एल पूर्ण बघत बसणार. हा जो वेळ आहे खूप महत्त्वाचा आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही मॅचेस बघा, काही महत्त्वाच्या मॅचेस बघा, पण जर पूर्ण वेळ तुम्ही जर वाया घालवला तर तुम्हाला पुढे नुकसान होणार आहे. तर पहिला काय करायचं, स्वतःचं विश्लेषण करायचं. विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं, की तुम्हाला आता समजा 10वीला किती मार्क्स मिळणार आहेत ते तुम्हाला समजा माहिती असणार, कारण तुम्ही पेपर तुम्ही लिहिलेले आहेत, तुम्हाला समजणार की किती मार्क मिळतील. तुम्हाला अंदाजे किती मार्क मिळणार आहे तुम्हाला समजेल. ठीक आहे, मार्क्स सोडून द्या, पण तुम्हाला पुढे काय करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग स्वतःबद्दल विश्लेषण करा, की तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, आर्ट्स घ्यायचं आहे, डिप्लोमाला जायचं आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे त्याचं विश्लेषण करा. तुम्हाला जर समजत नसेल की काय करायचं तर चांगल्या चांगल्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. तुमचे शिक्षक आहेत किंवा असे तुमच्या ज्या नातेवाईकांमध्ये काही मोठे तुमचे भाऊ बहीण आहेत जे चांगले शिकलेले आहेत, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटा. मग त्याच्यावरनं काय होईल, तुमचं तुम्ही विश्लेषण करू शकता की तुमच्यासाठी कुठली फील्ड चांगली आहे, तुमच्यासाठी कुठली स्ट्रीम चांगली आहे, हे तुम्ही आता ठरवा. नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतात, 10वीच्या निकालाची वाट बघतात आणि त्या रिझल्टमध्ये जेवढे मार्क्स मिळतात त्यानुसार ॲडमिशन घेतात. तसं नाही करायचं आहे. आता पहिलं काय व्हायचं, की मुलं काय करायचे, 80% काय 80% वरती मिळाले, 70-80% वरती मिळाले तर सायन्स घ्यायचे. थोडे कमी मिळाले, 60% मिळाले तर कॉमर्स घ्यायचे, आणि एकदम कमी मार्क्स मिळाले तर आर्ट्समध्ये जायचं. तर असं काही नसतं. सर्व स्ट्रीममध्ये तेवढी संधी असते. तर तुम्हाला ज्या स्ट्रीममध्ये इंटरेस्ट आहे त्या त्या स्ट्रीममध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर स्वतःचं विश्लेषण करा, समजून घ्या की तुम्हाला काय आवडतं, काय येतं, कशामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता. त्यानंतर ध्येय निश्चित करा. तेच मी तुम्हाला सांगितलं, की जसं तुम्हाला समजलं की चला मला आर्ट्स घ्यायचं आहे, मला सायन्समध्ये जायचं आहे, मग तुमचा एक ध्येय असला पाहिजे की मला हे गोष्टी करायचं आहे. मोठा होऊन मला जेव्हा मी 23-24 वर्षाचा होईन तर त्या वयामध्ये मला ही डिग्री घ्यायची आहे, असं शिकायचं आहे, कुठे जाऊन शिकायचं आहे, हे थोडे तुम्ही त्याच्याबद्दल थोडा आता अभ्यास केला पाहिजे. सर्व ठरवू शकत नाही तुम्ही, पण एक ध्येय बनवला पाहिजे. त्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. तुम्हाला जर गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागतं, कसा अभ्यास करावा लागतो, कसल्या कसल्या परीक्षा असतात त्याची माहिती गोळा करा आता या सुट्टीमध्ये. ठीक आहे, तर ध्येय निश्चित करा. त्यासाठी काय करायचं, की तुम्ही तुमचा ध्येय निश्चित झाला, तुम्ही माहिती गोळा केली, त्याचबरोबर काय करायचं, काहीतरी नवीन शिकायचं आहे. हा जो वेळ आहे त्या वेळेचा चांगला उपयोग करायचा आणि काहीतरी तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह झाले पाहिजेत. हे असं काहीतरी करायचं आहे. आता 10वी पर्यंत जे आपण अभ्यास केलं ते सर्वांसाठी सेम होतं. जे विद्यार्थी शाळेत होते त्यांना सर्वांना सेम पुस्तकं होतं, सगळ्यांना सेम धडे होते, सर्व सेम होतं. आता 11वी नंतर तसं नसणार आहे. 11वी नंतर काही तुमचे मित्र आहेत ते सायन्समध्ये जातील, काही कॉमर्समध्ये जातील, काही आर्ट्समध्ये जातील, तुम्ही पण कुठल्या तरी स्ट्रीममध्ये जाल. मग प्रत्येकासाठी वेगवेगळा अभ्यास असणार आहे. मग प्रत्येकासाठी चान्स आहे की तुम्ही मागचं विसरून जाऊन पुढे काहीतरी चांगलं करायचं, चांगले मार्क्स मिळवायचे, चांगलं शिकायचं. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, की तुमचे जे स्किल्स आहेत, जे तुमच्याकडे काही स्किल्समध्ये कमी आहे, ते स्किल्स थोडे इम्प्रूव्ह करायचे, जेणेकरून तुम्हाला नंतर फायदा होईल. आता काय करू शकता तुम्ही, काही गोष्टी मी सांगितल्या, तुम्ही अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. सर्वात पहिले काय करा, की तुमचं जर काही विद्यार्थी मराठी मीडियममध्ये आहेत तर त्यांचं स्पोकन आणि रिटन इंग्लिश थोडं चांगलं नसतं. मग काही त्यात काही चुकीचं नाही आहे. तुम्ही जर अभ्यास केला, मेहनत केली तर तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता. तर पहिलं काय करायचं आहे, रिटन इंग्लिश म्हणजे ग्रामर तुमचं चांगलं करायचं आहे. तुम्हाला नवीन नवीन शब्द माहिती पाहिजेत इंग्लिशचे, व्होकॅब्युलरी तुमची इम्प्रूव्ह करा, नवीन नवीन शब्द शिका, त्याचा समानार्थी शब्द काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे, तुम्ही माहिती करून घ्या. आणि स्पोकन इंग्लिश म्हणजे काय, की बोलायचं शिका, इंग्लिश बोलायला शिका. त्यासाठी काय करायचं, न्यूज चॅनल बघा. ठीक आहे, जर तुम्ही मॅचेस बघताय, क्रिकेट बघताय, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कॉमेंट्री ऐका. ठीक आहे, न्यूज बघा, मूवीज बघा, काही चांगल्या मूवीज आहेत त्या इंग्लिश मूवीज बघा. ठीक आहे, काही बुक्स वाचा, पुस्तकं वाचा. ठीक आहे, सुधा मूर्ती यांच्या खूप चांगल्या इंग्लिशमध्ये बुक्स आहेत, खूप सिम्पल लँग्वेजमध्ये आहेत, त्या वाचा. इंटरनेटवरती तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल पण आहेत त्या. ठीक आहे, फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता, त्या बुक्स वाचा. काहीतरी हॉबी डेव्हलप करा, काहीतरी शिका, म्युझिक शिका, काहीतरी डान्स शिका, काहीतरी शिका, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा होईल. ठीक आहे,
वाचन करा, बुक्स रीड करा, न्यूजपेपर रीड करा, जेणेकरून तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह होईल, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. आणि तुमच्या फ्युचरबद्दल काहीतरी प्लॅन करा की काय करायचं आहे, काही चांगल्या लोकांना भेटा. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे. की आता मजा मस्ती करायचे, कुठे बाहेर तुम्हाला फिरायला जायचं, ते सगळं ठीक आहे, ते केलं पाहिजे आपण, कारण वर्षभर आपण अभ्यास केला आहे. पण त्याचबरोबर जर काही या गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चितपणे तुम्हाला पुढे भविष्यामध्ये याचा खूप फायदा होईल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.